नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मग बरे आहेत ना? निसर्गाचा आनंद घेताय ना करोनामध्ये? बरं मित्रांनो, सॅनिटायझरचा वापर वेळोवेळी करा हां. कारण तुम्हाला तर माहिती आहे आता दिवसाला 30-30 हजार पेशंट यायचे म्हणजे तर. आणि आपला साथ असाच राहू द्या माझ्यासोबत. बरं मित्रांनो, मास्क पण वापरा हां, नाहीतर 500 रुपये भरावे लागतील. तुम्हाला माहीतच आहे ते तर. मग आजचा टॉपिक आहे मित्रांनो, फेक कन्सल्टन्सी कशी ओळखायची. मित्रांनो, आपण गावाकडून शहराकडे आल्यानंतर आपण कन्सल्टन्सीचा आधार घेतो, पण खूप वेळा आपली लूट होते. आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात मला यासाठी करावी लागली, कारण माझी एक क्लायंट आहे आणि त्यांची अशी फसवणूक झाली. त्यांच्या ऑफिसमध्ये 40 लोक आहेत ज्यांची सर्वांची फसवणूक झालेली आहे. एक एम्प्लॉयकडून जर ते 2,500 रुपये घेत असतील तर विचार करा, 40 लोकांचे जरी मिळालं तर 1 लाखाच्या वरती जातं हे एव्हरेज. मित्रांनो, त्यांनी काय काम केलं हो? आपण त्यांना 1 लाख द्यायचे? काही त्यांचे इन्व्हेस्टमेंट नाही, काही नाही. आपल्याकडून ते चीट करतात, जॉबची खोटी गॅरंटी देतात आणि जॉब देतही नाही. तर आजचा जो लाईव्ह उदाहरण आहे ते तुम्ही स्वतः कानाने ऐका आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करू. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव शांता नामदेव खरबे. मी नांदेड जिल्ह्यातून पुणेमध्ये जॉबसाठी आले होते. तिथे मला एका कन्सल्टन्सीमधून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता. मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेले, पण तिथे मला फसवण्यामध्ये आले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 20,000पर्यंत जॉब भेटेल, पण एक 8,000चा जॉब भेटला आणि त्यांनी आमच्याकडून 2,500 रुपये घेत होते. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला ते सगळे रिफंड केले जातील पैसे, पण त्यांनी एकही रुपया आम्हाला रिफंड केलेला नाही आहे. त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. आणि असे आमच्या ऑफिसमध्ये बरेच जण आहेत, 30-40 जण, ज्यांनी त्या कन्सल्टन्सीवाल्यांनी त्यांना फसवले. धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल. पाहिलात मित्रांनो, आपण गावाकडून खूप मोठे स्वप्न सजून येत होतो, पण आल्यानंतर कशी परिस्थिती होते आणि कशा कशा परिस्थितीला फेस करावं लागतं हे आपण पाहिलं मित्रांनो. आपले खूप मोठे स्वप्न असतात, परिवारची जिम्मेदारी असते, आपल्या दिमागात शेकडो प्लॅन असतात आणि तशी योजनाही आपण बनवतो. आपलं चांगलं एज्युकेशन असतं, प्लॅन असतं. आल्यानंतर आपण इथे जॉब सर्च करतो, पेपरमध्ये, ऑनलाईन, Naukri.com, Shine.com अशा खूप साऱ्या वेबसाईटमध्ये आपण रेझ्यूम टाकतो. बरोबर आहे ना मित्रांनो? आयडिया, प्लॅन, ॲक्शन सर्व रेडी असूनही आपण मागे पडतो. कशामुळं? आपण स्मार्ट नाही आहेत का? आहोत, स्मार्ट आहोत. आपल्याला चांगले टॅलेंट आहे, आपण कुणालाही फेस करू शकतो, आपल्याला इंग्लिश येते. बट गावाकडून आल्यानंतर थोडी एक घाबरटपणा होतो आणि ह्याच गोष्टीचा लोक फायदा उचलतात. आपण रेझ्यूम टाकतो, काही वेळानंतर आपल्याला कॉल येतो. ते कॉल आपल्याला डायरेक्ट कंपनीकडून येतो, तर कन्सल्टन्सी ते करून येते. ते कॉलवरच आपल्याला इंग्लिश बोलायला लागतात आणि म्हणतात की तुमची अपॉइंटमेंट आम्ही ह्या टायमाला फिक्स करतो, तुम्ही येऊन इंटरव्ह्यू द्या. आपण पूर्ण तयारीने तिथे जातो. आपल्याला वाटतं की डायरेक्ट कंपनीकडून कॉल आलेला आहे. आपण त्या कंपनीची माहिती काढत काही नाही आणि इथेच आपलं चुकतो आणि आपण त्या वेळाला प्रॉब्लेमला तोंड देतो. आपण खूप टेन्शनमध्ये असतो की पहिल्यांदा इंटरव्ह्यू आहे, कसं होईल, आणि हा नर्वसपणा आपल्याला खूप होतो. अशा प्रॉब्लेमला ते समजून जातात की आता ते कशाप्रकारे फर्स्ट पॉईंट आहे सिक्युरिटी किंवा रजिस्ट्रेशनचे चार्जेस लागतात. आता जो एक्झाम्पल पाहिला पेपर ते रजिस्ट्रेशनच्या नावानेच 2,500 रुपये देते. नंतर म्हणतात स्मार्ट कार्डसाठी तुम्हाला 500 चार्जेस दिले लागते. 500 रुपयेमध्ये तुम्हाला 10 दिवसानंतर तो स्क्रॅच कार्ड तुम्हाला मिळतो. नंतर म्हणतात तुम्हाला आय कार्डसाठी पैसे मागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आय कार्ड जो आहे ना, ते जॉब लागल्यानंतर कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये देवळतं आय कार्ड बस. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, युनिफॉर्म जो आहे, एक तर ते सांगतात की फॉर्मल कपडे पाहिजे आणि ते तुम्हाला स्वतः मेन्शन करायचं असतं, त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस देण्याची गरज नाही. आणि जर लागलाच युनिफॉर्म, समजा हॉस्पिटल जर तुम्ही जॉब करत असाल तर ते तिथून ॲप्रॉन देतात, तुम्हाला स्वतः परचेस करण्याची गरज नाही आहे. कारण आम्ही इथे जॉब करतो आणि आम्हाला या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. नंतरचं काय हे आहे सॅलरी अकाउंट. ते म्हणतात सॅलरी अकाउंट काढण्यासाठी 600 रुपये लागतील. पण मित्रांनो, सॅलरी अकाउंट आपण काम तिथं करतो तर सॅलरी अकाउंट कंपनीच काढून देणार. गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी साईज नाही लागत, ते कॉमन सेन्स लागतं. आणखी एक फोन डॉक्युमेंट म्हणजे ते कंपनी डॉक्युमेंट्स पुढे पाठवण्यासाठी किंवा डायरेक्ट जॉबसाठी
तुम्हाला 3,000 4,000 असं नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू हे एकच ऑप्शन तुमच्याजवळ. एकतर इंटरव्ह्यू व्यवस्थित आहे तेव्हाच तुम्हाला कंपनीमध्ये येणार. जर असंच जर डायरेक्ट जॉईनिंगचं झालं असतं तर तेही आपलं जे रिलेटिव्ह आहेत त्यांना कंपनीमध्ये घेतलं असतं ना. असं इंटरव्ह्यू घेण्याची काय गरज असली असती का ही HR ची गरज असते हे तुम्ही विचार करा. आणखी एक पॉईंट आहे मित्रांनो, एअरपोर्टवर जर कोणी जॉब पाहत असेल ना तर त्यांना युनिफॉर्मची गरज असते, त्यांना ट्रेनिंगची गरज असते. पण ते पण ट्रेनिंग जॉईन झाल्यानंतर म्हणजे कंपनीला लागल्यात ते तेव्हा त्यांना DD बनवावा लागतो, ना की कॅश. आणि DD ही त्या कंपनीच्या नावानेच असतो, ना की पर्सनच्या नावाने. तिथे कोणतीही कॅश घेतली जात नाही, तर तिथे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच दिलं जातं, द्यावं लागतं, ते पण एअरपोर्टमध्ये. ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे, कधीही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊ नये. आपण खूप मोठी चूक करतो मित्रांनो, आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्यावर विश्वास ठेवून देतो. नंतरचा पॉईंट आहे, कुठेही ॲग्रीमेंट करू नये. आपण तिथे एवढे मोठे साईन करतो, ॲग्रीमेंट करतो. ॲग्रीमेंट म्हणजे काय, आपण तिथले गुलाम झालो. आपल्या मनानुसार आपण कधीही जॉब सोडू शकणार नाही. समजा तुमचं 6 महिने 1 वर्ष हा कालावधी काही नाही, ठीक आहे. 3-4 वर्ष जर तुम्हाला त्याच सॅलरीमध्ये काम करत असावं लागत असेल तर काय फायदा ती तुला मी करणार. तर कुठेही ॲग्रीमेंटवर साईन करू नये. नंतरचा पॉईंट आहे की जॉब लागल्यानंतर जर कन्सल्टन्सीने पैसे मागितले तर तुम्ही त्या कन्सल्टन्सीवर विश्वास ठेवू शकता, कारण त्यांनी तुम्हाला जॉब दिलेला आहे, तुमचा 1 महिना भरलेला आहे, तेव्हा तुम्ही त्यांना 50% देऊ शकता. पण त्याच्या आधी जॉब लागण्याअगोदर कुणालाही एकही रुपया द्यायचा नाही, तर ते फेक कन्सल्टन्सी असते. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, आणि खूप मोठा पॉईंट आहे की इंटरव्ह्यू जो आहे तो फोनवर कधीच देऊ नये, कारण तो फेक कॉल असतो. कधीही इंटरव्ह्यू कंपनीमध्ये घेतलं जातं किंवा कन्सल्टन्सीमध्ये घेतलं जातं. जो कोणी इंटरव्ह्यू फोनवर घेतो ना मित्रांनो, किंवा फोनवरही घेतलं जातं, बट एकतर वेळेस म्हणजे फायनल जेव्हा राऊंड असतं तेव्हा फेस टू फेस इंटरव्ह्यू व्हायलाच पाहिजे, अन्यथा तो फेक इंटरव्ह्यू असतो. नंतर पॉईंट आहे, MNC कंपनीमध्ये कधीही हिंदीमध्ये इंटरव्ह्यू घेतला जात नाही. टोटली तिथे इंग्लिशमध्येच बोलले जातात, कारण MNCचा मिनिंगच आहे मल्टीनॅशनल कंपनी. बाहेरच्या देशातल्या कंपनी आपले नंतरचा पॉईंट आहे सर्व अशी जी रॅडिकलायझेशन पाहिजे अशी गॅरंटी देतात ते पैसे द्यायचे पेमेंट करण्याचा तुम्हाला विश्वास देतात. मित्रांनो, विचार करा, जर असंच खरं असलं असतं तर कुणीही आपल्या नातेवाईकांनाच बँकेत लावलं असतं ना. त्याची एक्झामची तयारी करण्यात कोण कशाला डोकं घातलं असतं. नंतरचा पॉईंट आहे, कन्सल्टन्सीमधून जर कॉल आला तर तुम्हाला त्यांचं जे रजिस्ट्रेशन नंबर असतं ते घ्या आणि गुगलवर सर्च करा. गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचे रिव्ह्यू जे असतात ते चेक करा, कारण प्रत्येक जॉबमध्ये रिव्ह्यू चेक करा त्या कंपनीचं. तुम्हाला समजून जाईल की ही कंपनी चांगली आहे की वाईट. जर कुणीही 100 रुपये किंवा 50 रुपये जरी मागितले ना मित्रांनो, ती कन्सल्टन्सी फेक आहे असं समजा, कारण जॉबची गरज तुम्हाला आहे. कन्सल्टन्सीला जर जॉबची गरज असली असती तर तुम्हाला एवढे पैसे तुमच्याकडे असले असते तर तुम्हाला जॉब करायची काय गरज. काही जण ऑफर लेटर देतात आणि ते फक्त फेक असतं, कारण कुणीही कंपनी कन्सल्टन्सी ऑफर लेटर देत नाही. त्यांच्याकडे ऑलरेडी रॉ मटेरियल अवेलेबल असतं, त्यामुळे ते गुगलमध्ये एडिट करतात आणि तुम्हाला देतात आणि आपण चक्क फसून जातो. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, काही लोक दीड शाणे असतात. म्हणजे काय, आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात आणि नंतर ते धमकी देतात की तुम्हाला आमच्याशिवाय कुठेही दुसरीकडे जॉब लागणार नाही, तुम्हाला इथे पैसे द्यावे लागेल आणि मग तुमचं डॉक्युमेंट्स घ्यावे लागेल. असे खूप सारे प्रसंग आहेत मित्रांनो, जर तुम्ही सर्च कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल. त्यामुळं कधीच ओरिजिनल डॉक्युमेंट्स कुणाला देऊ नका. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, लिगल व्हेरिफिकेशन. म्हणजे तुमच्यावर कोणतं क्राईम चालू आहे का हे व्हेरिफिकेशन करण्यासाठीही 2,000-3,000 रुपये घेतले जातात आणि ते पण कंपनीच्या नावाने. तर मित्रांनो, असं काहीही नसतं. तुम्ही जर खरंच क्राईम केला असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही काही क्राईमच केलं नाही तर तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.
तर अशा प्रकारे सावधानी बाळगा आणि दुर्घटना टाळा मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जे लोक पण असे पैसे देऊन फसलेले आहेत त्यांची मदत होईल आणि जे गावाकडून येणारे आहेत त्यांची मदत करत होईल, हा माझा व्हिडिओचा उद्देश आहे. तर मित्रांनो, एकमेकाला सहकार्य करा. कोरोनामध्ये सगळ्यांची एकमेकांना मदत करा, तरच आपल्या देशाची प्रगती होईल. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करा, शेअर करा आणि लाईक अवश्य करा. धन्यवाद.